लाडक्या बहिणीच खूप आहेत, सगळीकडे लाडक्या बहिणीच आहेत. आणि आजच्या या अभ्यासिका आणि प्रशिक्षण केंद्र उद्घाटन प्रसंगी उपस्थित मगाशी आपले मंत्री होते आशिष जयस्वाल, खासदार रवींद्र वायकरजी, शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम, आमदार मुरजी पटेल जी, अध्यक्ष प्रदूषण महामंडळ सिद्धेश कदम, शिवसेना प्रवक्त्या शीतलताई म्हात्रे, स्वप्नील टेंबोलकर, राजूल पटेल, राजू पेडणेकर, अल्ताफ पेवेकर, वैभव भराडकर, उदय सावंत, साधनाताई माने ज्यांचा आता प्रवेश झाला त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. अनेक लोकांचे आज प्रवेश झाले. हे सर्व व्यापारी संघ आहे, विविध क्षेत्रामध्ये काम करणारे सगळे लोक शिवसेनेमध्ये दाखल झालेत, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. ज्ञानेश्वर सावंत, व्यासपीठावरील सर्व आपल्या वायकर ताई पण आहेत, सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, आता बराच वेळ आपण बसलेला आहात, त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेणार नाही. मी एकदम थोडक्यात शुभेच्छा या ठिकाणी देणार आहे. आज संजय निरुपम यांनी अतिशय चांगली 3 कामं केलेली आहेत. एक, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अभ्यासिका आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाचं धर्मवीर आनंद दिघे सरकारी नोकरी भरती प्रशिक्षण केंद्र, आणि एक मातीचा पैलवान लोकांचा आखाडा. आता मॅटवर गेले कुस्ती, परंतु संजय निरुपम हे मातीचा आखाडा, या मराठमोळा मातीचा आखाडा विसरले नाहीत. मी संजय निरुपम यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आता सगळे इथं संजय निरुपम पण आहेत आणि प्राध्यापक संजय मोरे हे पण आहेत, आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे IAS प्रशिक्षण योजना, कुठे गेले संजय, यांनी त्याच्यामध्ये मोठा सहभाग त्यांचा आहे. आणि खऱ्या अर्थाने हे दोन्ही संजय चांगले आहेत. सगळे संजय सारखे नसतात. बरोबर आहे ना? पण हे 2 संजय चांगले आहेत आणि राजकीय धामधुमीत पण सामाजिक भान ठेवणारे आहेत. आणि आज त्यांनी सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी एक अभ्यासिका तयार केली आहे. त्याचबरोबर बाळासाहेबांनी नेहमी सांगितलं की सरकारी कार्यालयामध्ये या ठिकाणी आपल्या भूमिपुत्राला नोकरी मिळाली पाहिजे. ती सरकारी नोकरी मिळण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं प्रशिक्षण त्यांच्या नावाचं केंद्र केलेलं आहे. आणि म्हणून संजय मोरे यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि संजय निरुपम यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो. खरं म्हणजे या ठिकाणी सर्वसामान्य विद्यार्थ्यांना घरामध्ये अभ्यास करण्याची सोय नसते. छोटं घर आहे आणि त्या घरामध्ये अभ्यास कसा करायचा, कसं पुढे जायचं, कसं शिक्षण घ्यायचं, कसं नंबर काढायचा पहिला, या सगळ्या अडचणी ज्या आहेत या अडचणी दूर करण्याचं काम संजय निरुपम यांनी केलं आणि एक चांगली अभ्यासिका या ठिकाणी तयार केलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने लोकाधिकार समिती ही देखील काम करते. लोकाधिकार समितीचे लोक पण आपल्याकडे आलेले आहेत आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये आपल्या भूमिपुत्राला न्याय मिळाला पाहिजे यासाठी त्या काळामध्ये सुधीर भाऊ जोशी यांनी चांगलं काम केलं, डोंगरा एवढं काम केलं. आणि म्हणून त्यांचा कित्ता गिरवण्यासाठी संजय निरुपम त्या मूळ कामाकडे वळले. या ठिकाणी मी त्यांना धन्यवाद देतो.
त्यांचं अभिनंदन करतो. आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारची केंद्र जी आज उभी राहिलेली आहेत, अशा प्रकारची केंद्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला उभी करायची आहेत. आणि खऱ्या अर्थाने गोरगरीब सर्वसामान्य विद्यार्थ्यांना या अभ्यासिका आणि नोकरी प्रशिक्षण केंद्राचा लाभ झाला पाहिजे. यासाठी या जे दोन्ही उपक्रम हाती घेतले ते अतिशय अभिनंदनीय आहेत. खऱ्या अर्थाने आपण बघतो की मुलांमध्ये टॅलेंट आहे, मुलांमध्ये चांगली क्षमता आहे, मुलं हुशार असतात, पण त्यांना थोडं मार्गदर्शन करण्याची आवश्यकता असते. आणि अनंत अडचणींवर मात करून आपण पाहतो गरीब घरातली मुलं पण आज मेरिटमध्ये येतात, चांगले गुण मिळवतात आणि आपल्या शहराचं, आपल्या राज्याचं, आपल्या देशाचं नाव करतात. आणि खरं म्हणजे आज जयंत नारळीकरांसारखे शास्त्रज्ञ आपल्याकडे तयार झाले. अशा मेहनती आणि अभ्यासू विद्यार्थ्यांमधून नारायण मूर्तींसारखे उद्योगपती देखील जन्माला येतात. आणि म्हणून कुणालाही आपण स्वतःला कमी लेखण्याची गरज नाही. प्रत्येकामध्ये स्पार्क असतो, टॅलेंट असतो, सगळं असतं, बुद्धी असते, जिद्द असते, चिकाटी असते, फक्त त्याला मार्गदर्शन आवश्यक असतं. आणि म्हणून आज मी या ठिकाणी एवढंच सांगतो, बाळासाहेबांच्या नावाचं हे अभ्यासिका आहे. बाळासाहेबांचा आशीर्वाद या विद्यार्थ्यांना जरूर लाभेल. त्याचबरोबर बाळासाहेबांचे विचार काय होते या ठिकाणी आज बाळासाहेब नेहमी म्हणायचे, नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे हात निर्माण करा. आणि म्हणून आज या ठिकाणी नोकरी प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी उभं राहत आहे. आज मला अभिमान आहे, मी मुख्यमंत्री असताना गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री मी होतो तेव्हा गडचिरोली जिल्ह्यामध्ये टाटा कंपनी सोबत आपण इन्व्हेन्शन आणि इन्क्युबेशन सेंटर केलं. दरवर्षी 7,000 मुलं तिथं ट्रेनिंग घेत आहेत आणि उद्योगपती होत आहेत. ते तसंच आपण कल्याणमध्ये सुरू केलं, पुण्यामध्ये आता सुरू करतोय, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आपण हे सुरू करतोय. मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये मंगलप्रभात लोढा यांचं स्किल डेव्हलपमेंट सेंटर आहे. या स्किल डेव्हलपमेंट विभागातून प्रत्येक महापालिका शाळेमध्ये शिक्षण घेताना स्किल डेव्हलपमेंटचं शिक्षण देण्याचा देखील आपण निर्णय घेतला. आणि म्हणून मगाशी संजय निरुपम यांनी सांगितलं की मुख्यमंत्री असताना अनेक निर्णय घेतले. वायकरजी म्हणाले या ठिकाणी प्रत्येकाला घर पाहिजे, पुनर्विकास झाला पाहिजे. या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो, परवाच कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण कॅबिनेटमध्ये एक निर्णय घेतला, नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर केलं. या नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये परवडणारी घरं, परवडणारी भाड्याची घरं आणि नोकरदार माझ्या लाडक्या बहिणी, शिक्षक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, गिरणी कामगार आणि औद्योगिक कामगार देखील जे नोकरी करतात त्यांना देखील त्या घरांमध्ये सवलतीची घरं मिळाली पाहिजे, हा आपण त्यामध्ये आपण निर्णय घेतला. आणि म्हणून या मुंबईमध्ये ज्या झोपडपट्ट्या रखडलेल्या आहेत, जे माडाचे इमारती, त्यांचं अनेक वर्ष रखडलेले प्रकल्प आहेत, हे प्रकल्प पुढे नेण्यासाठी आपल्या सरकारने निर्णय घेतला आहे. आणि म्हणून फक्त आता SRA म्हाडा नाही तर MMRDA, BMC, सिडको, MIDC, MSRDC, महाप्रीत या सगळ्या सरकारी प्राधिकरणाला आपण यामध्ये सामील करून घेतलेला आहे. आणि म्हणून मगाशी रवींद्र वायकरजी म्हणाले की या ठिकाणी लाडकी बहीण योजना आपण केली. मी लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो, कोणी किती काही म्हटलं, कोई भी विपक्ष वाले कहेंगे कि ये लाड़की बहन योजना बंद हो जाएगी, लेकिन मैं कहता हूँ ये लाड़की बहन योजना कभी भी बंद नहीं होगी. लाड़की बहन योजना कधी बंद होणार नाही.
विरोधी पक्षाने किती आवदळापट केली तरी सुद्धा ही लाडकी बहीण योजना आपण सुरू केली, ती कायम सुरू राहणार हा शब्द आमचा आहे. निवडणुकीमध्ये जे जे आम्ही शब्द दिलेले आहेत, मग लाडकी बहीण योजना असेल, लेक लाडकी लखपती असेल, मुलींचं मोफत शिक्षण असेल, शेतकऱ्यांना न्याय देणं असेल, या सगळ्या ज्या काही योजना आम्ही जाहीर केल्या त्या आम्ही टप्प्याटप्प्याने पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आमचं सरकार प्रिंटिंग मिस्टेक वाला सरकार नाही. मागच्या वेळेस एका सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांनी लाईट बिल माफ केलं, वीज बिल माफ केलं, घोषणा केली, निवडून आल्यावर लगेच दुसऱ्या दिवसापासून विजेची बिलं पाठवली. बोले निवडणुकीमध्ये जे सगळं वचन दिलेलं असतं ते सगळं पाळायचं नसतं, प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल. अशी प्रिंटिंग मिस्टेक करणारे आम्ही नाही, दिलेला शब्द पाळणारे आपली महायुती सरकार आहे. आणि म्हणून महायुती सरकारने अनेक निर्णय आपण घेतले. टोल नाक्याचा निर्णय पण घेतला, मुंबई एंट्री पॉइंट सगळे खुले करून टाकले. अशा प्रकारचे अनेक निर्णय आपण घेतले. आज मुंबईमध्ये मी आताच एका सिद्धेश कदम याने एक मोठं उद्यान बांधले, 10-14-12 एकर मधलं एवढा मोठा उद्यान. त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन मी करून आलो. हे लोकांसाठी आहे. शेवटी काय, हे प्रदूषण कमी करणं, हे असं ऑक्सिजन पार्क तयार करणं, मुंबईतले रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झाले पाहिजे, हा पहिला निर्णय आपल्या सरकारने घेतला. पहिला निर्णय घेतला, खड्डे मुक्त मुंबई, प्रदूषण मुक्त मुंबई करण्याचा निर्णय आपण घेतला. आणि म्हणून आता रस्त्यांची कामं सुरू आहेत. मी आजही नाले सफाई बघायला गेलो होतो. नाले सफाईचा पाहणी दौराही मी केला, रस्त्यांचाही पाहणी दौरा केला. सर्वसामान्य माणूस, एक सर्वसामान्य कुटुंबातला जेव्हा मुख्यमंत्री होतो, तेव्हा मी जेव्हा सीएम होतो, चीफ मिनिस्टर, तेव्हा लोक मला म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आता देवेंद्रजी सीएम आहेत, मी डीसीएम आहे. आता मी म्हणतो डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन. शेवटी सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे. सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे. आणि म्हणून सर्वसामान्यासाठी जे जे काय करायचं ते आपण केलं पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज आपण जे काय हे उभं केलंय हे अजून वाढवा, पुढे जा. आणि त्याचबरोबर मी हेही सांगतो, रवींद्र वायकरजींनी मगाशी पेहलगामला झालेल्या हमल्याबद्दल या ठिकाणी भाष्य केलं. माझं कर्तव्य होतं, जेव्हा आपले महाराष्ट्रातले लोक तिकडे अडकले होते, ते माझ्याशी फोनवर चर्चा करत होते, घाबरले होते, आम्हाला लवकर महाराष्ट्रात आणा, आम्हाला लवकर महाराष्ट्रात आणा. मग मी एकनाथ शिंदे तर इर्शाळवाडी पण चढतो, कोल्हापूरला पण जातो, सांगलीला पण जातो, महापुरात उत्तराखंडला पण जातो, केरळमध्ये पण जातो. मग जेव्हा माझे महाराष्ट्रातले कुटुंबीय जेव्हा काश्मीरमध्ये अडकले, तेव्हा एकनाथ शिंदे इथं कसा स्वस्थ बसू शकतो. आणि मी गेलो आणि त्यांना घेऊन आलो. आणि म्हणून मी एकच सांगतो, अतिशय भ्याड हल्ला पाकिस्तानने आपल्या हिंदुस्थानवर केला. बेकसूर निरपराध लोकांना मारलं गेलं. त्या ठिकाणी 26 लोक मारले गेले. आणि आपल्या त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना त्यांचं कुंकू पुसण्याचं पाप केलं, त्या सिंदूर पुसण्याचं का पाप केलं. आणि त्यांना म्हणूनच आपल्या लष्करी जवानांनी धडा शिकवण्याचं काम केलं, जशा तसं उत्तर दिलं. आणि म्हणून तिकडे एक घोडेवाला होता, आदिल नावाचा मुसलमान होता. तो म्हणाला क्यों मार रहे इनको, मत मारो मत मारो. त्यांना यात्री लोकांना सांगत होता आप चलो निकलो जल्दी भागो. पण अतिरेक्यांनी ऐकला नाही.
अतिरेकी आतंकवाद्यांची शेवटला त्याची झटापट झाली आणि त्यांनी त्याची अतिरेक्याची बंदूक पकडली. दुसऱ्या अतिरेकाने येऊन त्याच्या मागे गोळी घातली आणि त्याला ठार मारलं. तो गरीब होता आदिल, तो मुसलमान होता, पण आपल्या यात्रेकरूंना बचावासाठी वाचवण्यासाठी तो पुढे आला. आपले कार्यकर्ते त्याच्या घरी गेले, त्याच्या आईवडिलांना भेटले, त्याला 5 लाख रुपयाची मदत केली आणि त्यानंतर त्याचं घर, मोडलेलं तुटलेलं घर होतं, ते बांधण्याचं काम देखील आपले लोक करतायत. आणि म्हणून पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मोदी साहेबांनी जो निर्णय घेतलाय त्याच्या पाठीशी पूर्ण देश उभा आहे. आणि म्हणून आज संपूर्ण जग, आज मला अभिमान आहे, काल UAE मध्ये मुस्लिम कंट्री आहे, पण तिथं आपल्या खासदारांचं डेलिगेशन गेलंय. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तिकडे गेलेत, ते डेलिगेशनला लीड करतात. तिथल्या UAEच्या सर्व मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी पण सांगितलं, आम्ही भारताबरोबर आहोत, भारत देशाबरोबर आहोत, दहशतवादाबरोबर आम्ही नाही. आणि म्हणून पुरं जग आज भारताबरोबर आहे. आणि म्हणूनच आज मी आपल्याला एवढंच सांगतो की देशभक्त हिंदू मुसलमान हे देशभक्त हे आपले आहेत. बाळासाहेब सांगायचे, जे देशभक्त ते कुठल्याही जातीपातीचे असू दे आपले आहेत, पण इथं राहून पाकिस्तानचे गुणगान गायचं ते आपले नाही. आणि म्हणून आज अशा आदिल नावाच्या एक गरीब कुटुंबाच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम देखील शिवसेनेने केलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. मी आपल्याला संजय निरुपमजी, तुम्ही एक चांगलं काम केलेलं आहे. या ठिकाणी आम्ही ठाण्याला चिंतामणराव देशमुख IAS प्रशिक्षण योजना सुरू केली. तिथून अनेक लोक IAS झाले, IPS झाले. आणि तुमच्या देखील या इथून तुमच्याबरोबर आता प्राध्यापक संजय मोरे आहेत. संजय मोरे, आणि हा देखील संजय मोरे चांगला माणूस आहे. आणि म्हणून या ठिकाणी तुमच्याही या केंद्रातून IAS होतील, IPS होतील, MPSC होतील, UPSC होतील. आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही केलेलं काम आज खऱ्या अर्थाने, मग त्या पोलीस भरती आहे, तलाठी भरती आहे, शिक्षण विभागातील आहे, इतर सरकारी नोकऱ्या आहेत, यांना मार्गदर्शन करण्याचं काम तुमचं धर्मवीर आनंदगे प्रशिक्षण केंद्र करणार आहे. आणि म्हणून तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. बाळासाहेबांच्या नावाचं तुम्ही अभ्यासिका केलेली आहे. बाळासाहेबांचा आशीर्वाद त्या मुलांना देखील लाभेल. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या सर्व विद्यार्थ्यांना जे इथे येतील त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि खऱ्या अर्थाने जाता जाता एवढंच सांगतो, तुम्हाला हरिवंशराय बच्चन यांच्या एक कवितेची आठवण करून देतो. तू ना थकेगा कभी, तू ना रुकेगा कभी, तू ना मुड़ेगा कभी, कर शपथ, कर शपथ, कर शपथ, अग्निपथ, अग्निपथ, अग्निपथ. धन्यवाद. आणि आता एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार संजय निरुपम साहेब करतील. त्यानंतर गोरेगाव विधानसभा तर्फे विभाग प्रमुख स्वप्नील टेंबोलकर व सौ वर्षा टेंबोलकर या शिंदे साहेबांचा सत्कार करतील. त्यानंतर वायकर साहेबांचा सत्कार